तर मॅग्नेटवर आधारित किंवा चुंबक यावरती आधारित आपल्याला प्रयोग करायचा आहे. मग प्रयोगामध्ये आपल्याला काय करायचंय की एक त्यांनी प्रश्न दिलाय, तर टेक अ मिक्सचर, आपण काय घेतलेलं एक मिश्रण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीफार माती, त्याच्यानंतर अजून काय कागदाचे तुकडे, त्याच्यानंतर सॉडस्ट, आयर्न फिलिंग, पिन्स, सॉसर आणि त्याच्या थ्रू म्हणजे काचेचे तुकडे, पेपर, परत स्टेपलरच्या पिना, खिळे इत्यादी गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हे मॅग्नेट म्हणजे चुंबक काय करायचे, पास करायचे किंवा फिरवायचे. आणि त्यानंतर पुढे काय सांगितलंय, व्हॉट डू यू सी, नंतर तुम्हाला काय पाहायला भेटेल, या प्रश्नावरती आधारित आपण प्रयोग करू आणि त्याच्यावरतीच आधारित आपण उत्तर देखील शोधूया. आता प्रयोगानुसार आपण या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त एक मॅग्नेट ह्याच्यावरनं पास करायचंय, एक चुंबक ह्याच्यावरनं पास करायचंय. मग आता चुंबक ह्याच्यावरनं पास केल्यावरती तुम्ही पाहू शकता की चुंबकाला गोष्टी काय झालेल्या आहेत, ज्या लोखंडाच्या आहेत त्या आकर्षित झालेल्या आहेत. हे तुम्ही पाहू शकताय बघा, लोखंडी जेवढ्या काही वस्तू आहेत त्या आकर्षित झाल्यात. आता विद्यार्थ्यांना तुम्ही मला सांगा, ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या चुंबकाला चिटकल्या. हा, स्टेपलरच्या पिना. हा, आता या खिळा आणि स्टेपलरच्या पिना चिटकल्या हे आपण या प्रयोगामध्ये पाहिलं. मग जेवढ्या स्टेपलरच्या पिना आणि खिळे या चुंबकाला चिटकलेले आहेत ह्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक मटेरियल किंवा चुंबकीय गोष्टी. काय म्हणायचं, मॅग्नेटिक मटेरियल किंवा चुंबकीय पदार्थ. काय म्हणतात, मॅग्नेटिक मटेरियल. आणि आता बाळांना सांगा, ज्या वस्तू चिटकलेल्या नाहीत, आता कोणत्या कोणत्या चिटकलेल्या नाहीत, हे कागद चिटकलेले नाहीत किंवा हा माती आणि काच या चिटकलेल्या नाहीत, तर या काय झाल्या, नॉन मॅग्नेटिक मटेरियल, अचुंबकीय वस्तू, नॉन मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे या प्रयोगावर आधारित आपण पाहिलं आहे की कोणत्या वस्तू या मॅग्नेटिक मटेरियल आहेत आणि कोणत्या वस्तू ह्या नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहेत. ज्या चिटकतील त्या मॅग्नेटिक मटेरियल आणि ज्या नाही चिटकणार ते नॉन मॅग्नेटिक म्हणजे अचुंबकीय वस्तू. नाव लिहूयात, पिन्स आहेत बरोबर आहे, आणि दुसरं काय सांगितलंय, नेल्स, नेल म्हणजेच खिळा. मग या दोन गोष्टी चिटकल्यात, मग हे काय झाल्या आपल्या मॅग्नेटिक मटेरियल म्हणजेच चुंबकीय पदार्थ किंवा वस्तू. आता कुठलं आहे दुसरं, नॉन मॅग्नेटिक. आता मला सांगा, नॉन मॅग्नेटिक किंवा अचुंबकीय वस्तू म्हणजे ज्या चिटकलेल्या नाहीत, मग मला सांगा कोणत्या कोणत्या चिटकलेल्या नाहीत. हा हा, माती. मग ह्या काय झाल्या, तर नॉन मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे अचुंबकीय वस्तू. समजलाय का प्रयोग.